हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्वागत आहे तुमचं नवीन माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे 26 फेब्रुवारी. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आज मी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझा ब्लॉग शूट करत आहे. नक्की असं छान छान कमेंट करा, छान छान सपोर्ट करा. आणि आपले 2-3 दिवस झाले ब्लॉग आले नाही आहेत, कारण की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला वेळच नाही भेटला. पण आता डेली ब्लॉग येणार आहेत आपले ब्लॉग, तुम्ही नेहमी बघत राहा, असंच प्रेम देत राहा. आणि आज आपण चाललेलं आहे शनी शिंगणापूरला. तर मी तुम्हाला तिथं माझा पूर्ण ब्लॉग दाखवते. शनी शिंगणापूर कोणाकोणाला माहिती आहे आणि नक्की बघा, तुम्ही पण तिथं गेलं की मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पण दर्शन घ्या. आता आपण जाणार आहेत शनी शिंगणापूरला. चला तुम्ही पण माझ्याबरोबर चला, तुम्ही पण दर्शन घ्या आणि छान छान ब्लॉग बघा आणि छान छान कमेंट पण करा. आता मी आवरून रेडी झालेले आहे. आता मी म्हटलं चला पहिला ब्लॉग शूट करूया. सकाळचा डेली रुटीनचा ब्लॉग नाही याच्यात शूट केला, कारण की वेळच नव्हता. बाकी सगळे भरपूर काही कामं होती. आता कामं वगैरे सगळे आवरली, रेडी झाली आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट करायला घेतले. आणि सकाळचं माझ्या लक्षातच नाही ब्लॉग घ्यायचा. तुम्ही असेच माझ्या ब्लॉगला, याच्या अगोदरच्या ब्लॉगला खूप सारं तुम्ही प्रेम दिलं, खूप सारे छान छान कमेंट केले. थँक्यू सो मच. आजचा देखील ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा ब्लॉग आपण बाहेर चाललेला आहे. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, न स्किप करता ब्लॉग बघा, म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला पूर्णपणे आवडेल. आणि मी तुम्हाला सगळं जेवढं काही म्हणजे दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण शनी शिंगणापूरला चाललेला आहोत, त्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. कोणाकोणाला माहिती ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहिती आहे का अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर येतं, तिथं नक्की तुम्ही नसन बघितलं तर पूर्ण ब्लॉग बघा, मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवते. चला आपण आता शनी शिंगणापूरला गेल्यावर भेटूया. हे बघा गावाकडचं किती छान वातावरण आहे. आता आपण चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. बघा किती सुंदर वातावरण आहे, एकदम सुंदर सुंदर झाडे. हाय हॅलो, बघा शनी शिंगणापूरचं. चला मी तुम्हाला मंदिर पण दाखवते, खूप छान मंदिर आहे. हे बघा आता शनी शिंगणापूरमध्ये आपण एंट्री केलेली आहे. आणि बघा किती सुंदर आणि एकदम छान वातावरण आहे. हे बघा इथं पुढं गेलं की मंदिर आहे. पहिली इथं पार्किंगचं होतं, ते आता पार्किंगचं बंद केलं आहे, डायरेक्ट आतमध्ये एंट्री आहे. आणि मंदिर तर बघण्यासारखं खूप छान आहे. बघा एंट्री किती सुंदर, तिथलं वातावरण इतकं रम्य वातावरण आहे. तुम्ही गेलेला आहात का तिथं? कोण कोण गेलेलं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा किती सुंदर वातावरण आहे. अहिल्यानगरपासून खूप जवळ आहे आणि खूप भारी मंदिर आहे. मी आतमधले सगळे व्हिडिओ काढलेले आहेत, तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा तिथून आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथं पार्किंग वगैरे आहे, आपण इथं गाडी एंट्री करू शकतो. आणि इतकं भारी मंदिर आहे ना, खरंच तिथे इतकं प्रसन्न वाटतं, इतकं भारी वाटतं ना. हे बघा आता आपण इथं गाडी लावलेली आहे, इथं आपण गाडी वगैरे लावलेली आहे. आणि आता माझे मिस्टर बघा गाडी लावतात, मी तिथं थांबलेली आहे. आणि खूप भारी वाटतं तिथं, इतकं बघण्यासारखं पण छान आहे. आणि वातावरण पण इतकं सुंदर वातावरण आहे ना तिथं, इतकं छान वाटतं तिथं गेलं की. हे बघा आता आपण शनी शिंगणापूरला चाललेलो आहे. चला मी तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा मी पण आहे. हे बघा आता माझे मिस्टर आहे चाललेलं आहेत. चला तुम्ही पण दर्शन घ्या. आता मी तुम्हाला दाखवते ते आपण कुठं आहेत ते, नक्की बघा. शनी शिंगणापूरचं म्हणजे
चला मी तुम्हाला दाखवते बघा, लाईव्ह दर्शन पण दाखवते. लाईव्ह दर्शन बघा इथं किती छान आहे आणि स्क्रीन पण बघा इथं दाखवते. लाईव्ह दर्शन आहे. लाईव्ह दर्शन तुम्ही गेलेला आहात का? कोण कोण गेलेलं आहे शनी शिंगणापूरला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदा. बघा तिथे इतकं छान वातावरण आहे ना, हे बघा. आणि खूप सारी गर्दी पण होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं. इतका वेळ पण नाही लागला, काय नाही, एकदम व्यवस्थित दर्शन झालं. आम्ही भरपूर वेळ तिथं होतो, खूप भारी वाटलं. आणि हे बघा इथं किती मस्त लाईव्ह दर्शन आहे बघा. लाईव्ह स्क्रीन चालू होती ना, मी तिथले व्हिडिओ टाकला आहे बघा. लाईव्ह स्क्रीन आहे ही. इतकं सुंदर मस्त भारी वाटतं ना, बघण्यासारखं पण खूप छान आहे. आणि दर शनिवारी तर भरपूर तिथं गर्दी असते. तुम्ही गेलेला आहात का? कोण कोण गेलेला आहे तिथे? तुम्ही हे बघा किती भारी वातावरण. हे बघा आतमध्ये एंट्री वगैरे केलं की इतकं छान दिसतं ना तिथं. खूप खूप छान आहे. दर्शन पण एकदम मस्त झालं. आम्ही बराचसा वेळ थांबलो होतो एकदम शांततेत. आणि गर्दीच्या दिवशी म्हणजे शनिवारी खूप गर्दी असते. आम्ही गुरुवारी गेलो होतो 26 फेब्रुवारीच्या दिवशी. आमची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ येत आहे, त्याच्यामुळं हा ब्लॉग लेट येईल. पण हा 26 फेब्रुवारीचा आहे. त्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती, त्या दिवशी तो शूट केलेला आहे. 26 फेब्रुवारी 2026. नक्की पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला असे बाहेरचे ब्लॉग बघायला आवडतील का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा मी तुम्हाला किती छान दर्शन दिलेलं आहे. एकदम समोर मी दाखवते तुम्हाला. चला बघा. हे बघा ना किती छान आहे. आणि एकदम समोरून व्हिडिओ घेतलेला आहे मी, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं ना. गर्दी नसल्यामुळं छान दर्शन झालं आमचं. आणि गर्दी नसल्यामुळं मला सगळा व्हिडिओ पण शूट करता आला, सगळा ब्लॉग घेता आला. आणि मग ते अजून भारी वाटलं. आणि बघा किती सुंदर, किती किती खूप सारी गर्दी होती. बघा इथं माझे मिस्टर पण आहेत. आणि खूप सारी गर्दी होती, तरी पण मग मी ब्लॉग शूट केला. पण दर्शन छान झालं, एकदम प्रसन्न वाटलं, एकदम भारी. आणि तिथं हे बघा हे बाकीचे देव पण आहे तिथं बाकीचे. इथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. माझ्या मिस्टरांनी दर्शन वगैरे घेतलं होतं आणि ते पुढं गेले. मी तिथंच ब्लॉग काढत होते. मी त्यांच्या पाठीमागच होते, ते माझ्या पुढं होते, मी त्यांच्या मागे होते. इतकं छान वातावरण, इतकं मस्त. आणि खूप खूप सारा एन्जॉय केला आम्ही. काल आमची ॲनिव्हर्सरी होती ना, आणि खूप सारा एन्जॉय केला. हे बघा इथं किती सुंदर मंदिर आहे. गर्दी पण बघा प्रचंड गर्दी होती. तुम्ही माझ्या ब्लॉगला असंच भरभरून प्रेम देत जा, छान छान कमेंट करत जा. तुम्हाला माझे डेली ब्लॉग रोज बघायला आवडतात का ते पण नक्की सांगा. मला जेवढं जमेल मी तेवढं ॲडजस्ट करून ब्लॉग घेतलेला आहे बघा. तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे बघा. किती भारी वातावरण आहे बघा. आणि एवढी गर्दी असताना पण मी व्हिडिओ शूट केला. हे बघा किती मस्त वातावरण, एकदम भारी वाटतंय तिथं. खूप छान वाटतं. इतके लांबून लांबून लोक येतात ना, बाहेर देशातून देखील लोक येतात इथे. एकदम लांबून लांबून लोक येतात. आणि शनिवारची तर इतकी गर्दी असते ना, दर्शन पण लवकर नाही होत. प्रचंड गर्दी असते शनिवारच्या दिवशी. पण आम्ही गुरुवारी गेल्यामुळं आमचं रिलॅक्समध्ये म्हणजे शांततेत दर्शन वगैरे झालं. तरी गर्दी होती, पण तेवढी म्हणजे कमी होती थोडीफार. हे बघा तुम्हाला तर दिसतच असेल व्हिडिओमध्ये सगळं की गर्दी आहे म्हणून. पण तरी दर्शन छान झाल्यामुळं छान वाटलं. शनिवारच्या दिवशी तिथं रांगा लागलेल्या असतात, पूर्ण प्रचंड गर्दी असते शनिवारी. आणि त्याच्यामुळं आम्ही मध्ये गेल्यामुळं आमचं एकदम छान रिलॅक्समध्ये दर्शन झालं. खूप सारा एन्जॉय केला मित्रांनो, आम्ही खूप एन्जॉय केला. आणि इतकं भारी वाटलं ना, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि तिथलं वातावरण पण बघा कसलं भारी आहे. म्हटलं चला तुम्हाला ब्लॉग घेतलं की ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा इथं आम्ही बसलो होतो, माझे मिस्टर पण आहे तिथे. म्हटलं व्हिडिओ थोडंसं शूट करावं. रील्स पण थोडेसे काढलेले आहेत, पण अजून अपलोड नाही झालेले. हे बघा किती भारी केलेलं आहे तिथे, इतकं भारी वाटतं. हे बघा आता आपण शनी शिंगणापूरला आलेला आहोत. चला मी तुम्हाला दाखवते शनी शिंगणापूरचं मंदिर. हे बघा आता मी कुठं आहे. चल 7%. 60 का? 7.
हे बघा इथं बर्फी भेटते, प्रसाद भेटतो, खूप छान प्रसाद असतो इथे. सॉरी इथं नंबरला जाऊन थांबावं लागतं, इथं घ्यायचं. तर नाही का नंतर एक नंबर चालते घेऊ शकते. हे बघा इथं बर्फी घेतात. पिशवी आता डिक्कीतच असेल. हे बघा किती सुंदर वातावरण आहे इकडे. फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. हे बघा इकडे दिसते का तुम्हाला सगळं. नाही नाही ठेवायचं झालं. हे बघा माझे इथं आहेत गाड्या वगैरे पार्किंग आहेत. बाय. आमची गाडी इथे आहे पार्किंग वगैरे केलेली. चला आपण एकदा इकडे बघा याच्यात. बाय बाय. हे बघा इथं मी ॲनिव्हर्सरीचा एक फोटो ॲड केलेला आहे. आणि चला बाय बाय गाईज. खूप सारं प्रेम. ते आवडलं का तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. सगळ्यांनी काळजी घ्या. चला बाय गाईज.